मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेसची बोलणी सुरू आहे। मुंबई काँग्रेसनं वंचितसोबत आघाडी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली असून या समितीत आमदार अमीन पटेल, माजी आमदार मधु चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांचा समावेश आहे। तर मुंबईतील महायुतीचं जागावाटप आता अंतिम टप्प्यात आल्याचं मानलं जाते। पुढील 2 दिवसात मुंबईच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार अशी बातमी आहे। आज किंवा उद्या शिवसेना भाजपात चर्चेची तिसरी फेरी होईल। तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे। भाजप 150 पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम आहे, तर शिंदेंना सुद्धा सन्मानजनक जागा आहे। आधीपासूनच चर्चा झाली आहे। माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी आपसात बसून महायुती त्यांनी संकेत दिले आहे। ज्या ठिकाणी अजितदादा त्या ठिकाणी अजितदादाला आम्ही सोबत देणार आहे, पण काही ठिकाणी ज्या ठिकाणी अजितदादाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्यांनी चर्चा करून केला आहे। चर्चा करून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढणार आहे, काही ठिकाणी आम्ही सोबत लढणार आहोत, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू। पण शेवटी आम्ही हा विचार केला, जरी आम्ही मैत्रीपूर्ण लढलो तरी मतभेद आणि मनभेद होणार नाही, कुणाची मन दुखणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी घेणार आहे, मित्रपक्ष घेणार आहे। एकत्र लढणं हाच एकमेव पर्याय आहे। एकमेकाची ताकद एकमेकाच्या विरोधात वापरण्याऐवजी एकमेकांनी जर एकत्रितपणे ताकद वापरली तर सगळ्या ठिकाणी, महानगरपालिकेच्या सगळ्या ठिकाणी महायुती ही विजय होईल। आणि जनतेला सुद्धा हेच पाहिजे, जनतेचा कौल महायुतीकडे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। याची ताकद त्याची ताकद हे करत जर आपण बसलो तर त्याचा आता काही ठिकाणी जो काय फटका बसला त्या तसा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही।